बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. समडोळी जिल्हा परिषद गटातून या निवडणुकीमध्ये दस्तगीर मुजावर हे काँग्रेसच्या हात या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर धामणी पंचायत समिती गणातून सूरज मखदूम हे काँग्रेसच्या हात या चिन्हावरून निवडणूक लढवत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि सर्व समविचारी पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते. ढवळी गावातील सर्व शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे. जेव्हा जेव्हा महापुराचं संकट येतं तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनाच आपल्या मदतीला धावून येत असते. जेव्हा महापुराचा धोका निर्माण होतो त्याला विरोध करण्यासाठी पुलाचा भराव असेल किंवा रस्त्याचा भराव असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनाच पुढं येत असते. ऊसाचा दर असेल, दुधाचा दर असेल, शेतकऱ्यांच्या शेतातला ट्रान्सफॉर्मर असेल, या सगळ्या अडीअडचणीच्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते खंबीरपणानं सर्वसामान्य लोकांच्या मागे उभे राहतात. शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव वाढला त्याचा सर्वाधिक फायदा शेतमजुरांना होतो, कारण ऊसाचा भाव वाढला की आपोआपच मजुरी वाढते. त्याचबरोबर आज दुधाचा व्यवसाय हा प्रामुख्यानं शेतमजुरांच्याच हातात आहे आणि त्या दुधाला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्यानं आंदोलन करत असते आणि त्याचं फलित म्हणून सरकारकडून लिटरला 5 रुपये मिळणारं अनुदान असेल किंवा डेऱ्यांनी वाढवून दिलेला दुधाचा दर असेल, या रूपानं शेतमजुरांना सुद्धा या चळवळीचा फार मोठा फायदा झालेला आहे. तेव्हा माझी शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस या सगळ्यांनाच कळकळीची विनंती आहे. ढवळी गावातल्या सर्वांनाच विनंती आहे की आतापर्यंत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सूरज असेल किंवा दस्तगीर असेल यांनी खरोखरच जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी चळवळी केली आहेत, आंदोलनं केली आहेत, लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत, केसेस अंगावर घेतलेल्या आहेत. आता त्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची एक परतफेड म्हणून त्यांचं चिन्ह आहे हात. पंचायत समिती हात, जिल्हा परिषद हात, या दोन्ही हातावर बटन दाबून दोघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा अशी कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. समडोळी जिल्हा परिषद गटातून या निवडणुकीमध्ये दस्तगीर मुजावर हे काँग्रेसच्या हात या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर धामणी पंचायत समिती गणातून सूरज मखदूम हे काँग्रेसच्या हात या चिन्हावरून निवडणूक लढवत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि सर्व समविचारी पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते. ढवळी गावातील सर्व शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे. जेव्हा जेव्हा महापुराचं संकट येतं तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनाच आपल्या मदतीला धावून येत असते. जेव्हा महापुराचा धोका निर्माण होतो त्याला विरोध करण्यासाठी पुलाचा भराव असेल किंवा रस्त्याचा भराव असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनाच पुढं येत असते. ऊसाचा दर असेल, दुधाचा दर असेल, शेतकऱ्यांच्या शेतातला ट्रान्सफॉर्मर असेल, या सगळ्या अडीअडचणीच्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते खंबीरपणानं सर्वसामान्य लोकांच्या मागे उभे राहतात. शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव वाढला त्याचा सर्वाधिक फायदा शेतमजुरांना होतो, कारण ऊसाचा भाव वाढला की आपोआपच मजुरी वाढते. त्याचबरोबर आज दुधाचा व्यवसाय हा प्रामुख्यानं शेतमजुरांच्याच हातात आहे आणि त्या दुधाला भाव मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्यानं आंदोलन करत असते आणि त्याचं फलित म्हणून सरकारकडून लिटरला 5 रुपये मिळणारं अनुदान असेल किंवा डेऱ्यांनी वाढवून दिलेला दुधाचा दर असेल, या रूपानं शेतमजुरांना सुद्धा
या चळवळीचा फार मोठा फायदा झालेला आहे। तेव्हा माझी शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य माणूस या सगळ्यांनाच कळकळीची विनंती आहे, ढवळी गावातल्या सर्वांनाच विनंती आहे की आतापर्यंत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी, सूरज असेल किंवा दस्तगीर असेल, यांनी खरोखरच जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी चळवळी केली आहेत, आंदोलनं केली आहेत, लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत, केसेस अंगावर घेतलेल्या आहेत। आता त्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची एक परतफेड म्हणून त्यांचं चिन्ह आहे हात, पंचायत समिती हात, जिल्हा परिषद हात, या दोन्ही हातावर बटन दाबून दोघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा अशी कळकळीची विनंती करतो। धन्यवाद। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।